नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपला संच प्रकरणावरचा हे दुसरा तास. तर आपण काल तुम्हाला संच प्रकरण, संच लिहायचे कसा, संचमधील घटक कसे लिहायचे हे तुम्हाला मी काल सांगितलेलं आहे. संच लिहिण्याच्या पद्धती सुद्धा सांगितल्यात. ते तुम्हाला गणित करायला सांगितले होते, काही जणांनी मला पाठवले गणित, परंतु तरी आपण बघणार आहोत ते गणित सोडवायचे कसे. प्रॅक्टिस सेट 1.1 काय दिलेलं आहे, राईट द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर फॉर्म. खालील संच यादी पद्धतीमध्ये लिहा. पहिला काय आहे, सेट ऑफ इव्हन नंबर्स. सेट ऑफ इव्हन नंबर्स. आता या ठिकाणी सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर्स, समनैसर्गिक संख्याचा संच, अशा पद्धतीने त्यांनी म्हणायला पाहिजे होतं. परंतु सेट ऑफ इव्हन नंबर्स आपल्याला माहिती आहे की आपण समजा संच हा ए घेतला, इव्हन नंबर्स 2, 4, 6 समसंख्या 8, 10 अशा पद्धतीने हा संच कधी संपणार नाही, आहे का नाही. त्यामुळं आपण तो संच अशा पद्धतीने लिहू शकतो. ए बरोबर 2, 4, 6, 8, 10 डॅश डॅश डॅश. दुसरा काय संच आहे, दुसरा संच असा आहे, सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स काळजीपूर्वक बघा. यामध्ये महत्वाची गोष्ट, ह्याला अंडरलाईन केले मी, मुद्दाम लक्ष द्यायचं तुम्हाला. मूळ संख्या प्राईम नंबर्स आपल्याला माहिती. प्राईम नंबर्स कोणत्या असतात, ज्या संख्या दुसऱ्या कोणत्या संख्येच्या पाड्यात नसतात किंवा जिचे अवयव पडत नाहीत, तर आपण काय म्हणतो, मूळ संख्या. मग मूळ संख्या सुरू होतात कुठून, आपण बघितलं. मूळ संख्या सुरू होतात आपण बघितलं प्राईम नंबर्स, मूळ संख्या. आपल्याला एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. कुठून सुरुवात होतात, 2 पासून. 2, 3, 5, 7, 11, 13, 17 भरपूर आहेत. आपले 1 ते 100 मध्ये 25 प्राईम नंबर आहेत, मूळ संख्या. परंतु आपले काय केले, 1 ते 50 मधील सममूळ संख्या. लक्षात ठेवायचं, 1 ते 50 नाही, कुठल्याही मूळ संख्या घेतल्या, सगळ्या जितक्या मूळ संख्या आहेत त्या मूळ संख्येमध्ये फक्त 2 ही एकमेव समसंख्या आहे. 2 इज ओनली इव्हन प्राईम नंबर. 2 इज ओनली इव्हन प्राईम नंबर इन ऑल प्राईम नंबर्स. 2 ही फक्त एकमेव समसंख्या आहे. उरलेल्या सर्व संख्या या आपल्याला ऑड नंबर्स, विषम संख्या दिसून येतात. त्यामुळं या ठिकाणी आपल्याला फक्त उत्तर लिहावं लागेल 2. आणि तुम्ही लिहिलं 2, 3, 5, 7, 11, 17 तर ते उत्तर चुकणार आहे. त्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी काळजीपूर्वक मुद्दाम शब्द वापरलेला आहे, सममूळ संख्यांचा संच. तिसरं कुठलं आहे, सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. ऋण पूर्णांक संख्यांचा संच. त्या आधीच्या पाठामध्ये आपण तुम्हाला पूर्णांक संख्या समजून सांगितल्या होत्या, तिथं आहे सुद्धा लिहिलेल्या. शून्य ही आपल्याला माहिती आहे की धनही नाही आणि ऋणही, नायदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह. शून्याच्या उजव्या बाजूला धन पूर्णांक, तर शून्याच्या डाव्या बाजूला हा ऋण पूर्णांक आहे. कुठल्या कुठल्या येतील, हा समजा संच सी घेतला आपण, डॅश 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 -5 -4 -3 -2 -1 अशा पद्धतीने.
सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. त्यानंतर काय दिलेलं आहे 7 बेसिक साऊंड्स ऑफ सरगम. सरगम मधील 7 सूर. आपल्याला मिळते हा संच सा रे ग म प ध नि सा. आता सा रे ग म प ध नि सा आपण काय करणार आहोत, सा रे ग म प ध नि सा, तर शेवटला सहावा म्हणजे आठवा येतो तो. सा रे ग म प ध, इंग्लिश मध्ये आपण सा रे ग म प ध नि अशा पद्धतीनं हा प्रश्न त्या ठिकाणी आपण काय केलेला आहे, प्रॅक्टिस सेट 1.1 मधला प्रश्न पहिला तो आपण त्या ठिकाणी लिहिला. तुम्हाला एक अजून एखादा मी विचारलं की वरील ते प्रश्न लिहिला होता की सी हा किंवा आता पुढचा संच ई हा इंग्रजीतील स्वरांचा संच आहे. मग आपल्याला माहिती स्वर काय की व्हावेल्स कुठले ए ई आय ओ यू. मग ते आपल्याला तशा पद्धतीनं प्रश्न जसे जसे बदलतात तसे प्रश्न याच्यामध्ये कितीतरी संच वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला काय करता येतात, मांडता येतात. चला दुसरा प्रश्न त्या ठिकाणी दिलेला आहे की राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट्स इन वर्ड्स. जे खालचे सिम्बॉलिक स्टेटमेंट्स आहेत चिन्हांकित युक्त वाक्य ते आपल्याला काय करायचे तर कशामध्ये मांडायचे तर शब्दामध्ये मांडायचे. शब्दामध्ये मांडत असताना कशा पद्धतीने मांडले पाहिजे, सोपं आहे. बघ आपल्याला कसं मांडता येईल. क्वेश्चन नंबर 2 नंबर 1 हे काय चिन्ह आहे बाबा, काय लक्षात येणं. मग आता क्यू तुम्हाला मुद्दाम ठेवलेलं आहे. क्यू म्हणजे काय, रॅशनल नंबर्स, परिमेय संख्या. मग काय दिलंय, बिलॉंग्स टू चा घटक असणे, बिलॉंग्स टू रॅशनल नंबर्स. किंवा बिलॉंग्स टू, समजा हे नाही लक्षात आलं तुम्हाला बिलॉंग्स टू क्यू. दुसरं काय असेल, -2 does not belongs to n because natural number starts from 1 2 3 4. The smallest natural number is 1. सगळ्यात लहानची संख्या कुठली आहे, 1. काय म्हणता येईल, -2 does not belongs to. हे लक्षात नाही आलं मराठीमध्ये काय लिहिता येईल, 4/3 हा पूर्णांक संख्या, सॉरी परिमेय संख्या, माझ्याकडून क्यू रॅशनल नंबर बरोबर, हा परिमेय संख्याचा क्यूचा घटक आहे. -2 हा नैसर्गिक संख्याचा घटक नाही. डज नॉट बिलॉंग्स टू, चिन्ह आपल्याला चिन्ह कळले आणि तिरपी सोडलेली आहे त्यामुळे आपल्याला चा घटक नसणे. तिसरं काय आहे, या ठिकाणी दिलेलं आहे मुद्दाम तिसरं गणित, त्या ठिकाणी पी इज द सेट ऑफ ऑल पी सच दॅट पी इज एन ऑड नंबर. पी हा अशा पीचा संच आहे की पी ही मूळ संख्या आहे.
मग आपल्याला ह्याचं शब्दामध्ये लिहायचं आहे. कसं लिहिलं? पी हा अशा पीचा मूळ आहे की, अशा पीचा संच आहे की, सॉरी, पी हा अशा पीचा संच आहे की, या ठिकाणी पी कॅपिटल आहे, या ठिकाणी पी स्मॉल आहे. इंग्लिशमध्ये काय लिहिता येईल? पी इज द सेट ऑफ ऑल पी such that P is an odd number. माझ्याकडून मूळ संख्या काय? P ही विषम संख्या आहे. चुकून प्राईम नंबर शब्द आला. P is an odd number आहे, मूळ संख्या. P ही काय आहे? odd number. P is an odd number. चुकून गडबडीमध्ये ऑडला आपल्याला विषम लिहायचं तर काय शब्द आता तिथं मूळ संख्या होता. प्राईमचा शब्द समानार्थी शब्द इकडून चुकून पडला माझ्याकडून. तर पी इज द सेट ऑफ ऑल पी सच दॅट पी इज अन ऑड नंबर. पी हा अशा पीचा संच आहे की पी ही विषम संख्या आहे. हा दुसरा प्रश्न आपल्याला या ठिकाणी आपण लिहिलेला आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न बघा, यामधला काय दिलेला आहे तिसरा प्रश्न. Write any two sets by listing method and by rule method. क्वेश्चन नंबर 3 त्यामधला जो आहे प्रश्न तिसरा. कोणतेही दोन संच यादी पद्धतीने आणि गुंधळ पद्धतीने, कोणते दोन संच? हा कसा आहे? मुक्त उत्तरी प्रश्न आहे. तुम्हाला तो काय करायचा, तुम्ही कोणतेही संच घेऊ शकता. एखाद्याला जर डोकं असेल आहे की नाही, जास्त आपल्याला शोधायचं तिथं शोधता येईल आपल्याला. आता आपण जे संच लिहिले ते संच आपण ते वापरू शकतो. किंवा पान नंबर 3 पेज नंबर 3 वर जो तक्ता आहे बघा, पान नंबर 3 वरील तक्त्यात कोणते दोन उदाहरण आपण या ठिकाणी काय करू शकतो? यासाठी आपण काय करू शकतो? वापरू शकतो. पान नंबर 3 बघा, कुठला होता काय म्हणलं? पहिलं लिस्टिंग और रोस्टर मेथड मध्ये ए इज द सेट, तक्त्याच्या वरती सुद्धा होते उदाहरण. ए इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज द लेटर ऑफ द वर्ड डिव्हिजन. ही कुठली झाली? रूल मेथड झाला. कुठला झाला? रूल मेथड. ए हा अशा एक्सचा संच आहे की एक्स हे डिव्हिजन या शब्दामधील अक्षर आहे. मग एचं काय केलं तर ए बरोबर डी आय व्ही, आय डबल घेतलं का? नाही, DIVSON ही लिस्टिंग मेथड झाली. एक उदाहरण आपण त्या ठिकाणी लिहू शकता. दुसरं काय दिलं तर बी इज द सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय इज अ नंबर सच दॅट वाय स्क्वेअर इज इक्वल टू 9. बी हा अशा वायचा संच आहे की वाय ही संख्या अशी असून वाय वर्ग बरोबर 9. आपल्याला माहिती मग 9चं वर्गमूळ किंवा 9 ही कोणकोणत्या संख्येचा वर्ग असू शकते? तर ऋण 3 आणि धन 3चं. खाली एक उदाहरण दिलं. सी इज द सेट ऑफ ऑल झेड सच दॅट झेड इज अ मल्टिपल ऑफ 5 अँड इज लेस दॅन 30. सी हा अशा झेडचा संच आहे की झेड ही 5च्या पटीतील आणि 30 पेक्षा लहान असणारी संख्या आहे. कुठली असू शकेल? 5, 10, 15, 20, 25, 30 पेक्षा लहान. हे 3 उदाहरणं आहेत. किंवा खाली उदाहरणं दिलेत बघा, 2, 4, 6, 8, 10, 12, 14. ए बरोबर, मग त्याचं रूल मेथड दिलेलं आहे. ए इज द सेट ऑफ ऑल एक्स such that x is an even natural number less than 15. x is an even natural number. even natural number, महत्वाची नॅचरल नंबर. आणि कशी? इव्हन. आणि कशी सगळ्यात आहेत का? नाही, 15 पेक्षा लहान. तर कोणतेही दोन उदाहरणं त्यामध्ये तुम्हाला 1, 2, 3, 4, 5 आणि वरील 3 आहेत. असे कुठल्याही त्यातील दोन उदाहरणं तुम्ही काय करू शकता? या पद्धतीनं लिहू शकता. तुम्हाला ते काम करायचं.